हाय, आज आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाच्या शॉपिंगसाठी. तर इथे मी आता रेडी झालेली आहे. माझ्या बेबीला घेऊन आम्ही लोक निघालेलो आहे शॉपिंगसाठी. बाळाला मी ठेवलं आहे आईकडे आणि आम्ही लोक थेटच निघालेलो आहे पुढे. आणि पाऊस इतका असल्यामुळे माझ्या मेकअपची पूर्ण बँड वाजलेली आहे. आम्ही पोचलेलो आहे मार्केटमध्ये. तर बापासाठी काही ज्वेलरी आम्हाला परचेस करायची होती. त्याच्यामध्ये मुकुट, नेकलेस, हातातले वाळे आणि कानातले ह्या वस्तू आम्हाला परचेस करायच्या होत्या. त्यातलं हे खूप सुंदर असं मुकुट मला खूप आवडलं होतं आणि त्यांच्या शॉपमध्ये त्यांनी ही कानाची मूर्ती अशी सजवून ठेवलेली होती. आणि हे जे छोटे दिसत आहेत ना, हे हातातले वाळे आहेत, कारण आमची मूर्ती लहान आहे 10 इंचाची. सो त्याच्या साईजचा मी बघत होतो आणि हे खूप सुंदर असे कानातले आणि त्यांचं कलेक्शन इतकं सुंदर होतं ना. आपणसाठी जे वस्त्र वगैरे पण घ्यायचे होते ना, ते आम्हाला ह्या एकाच शॉपमध्ये मिळालेले आहेत. नंतर आम्ही पुढे गेलो ह्या लटकन आणि तोरण घेण्यासाठी. मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन मी काय काय परचेस केलेलं आहे ते. इथून पुढे गेलेलो आहे आम्ही मखर पाहण्यासाठी. हे जे मखर आहेत ना, यातलं मखर आम्हाला पाठवायचं आहे अब्रॉडला, पण ते वेट इश्यूमुळे आम्ही लोक पाठवू नाही शकत आहे. तर आम्ही लोक इथून स्किप करून गेलेलो आहे घरी जाता जाता आम्हाला गणपतीच्या इतक्या सुबक आणि सुंदर अशा मूर्ती पाहण्यास मिळाल्या आहेत ना, की बाप्पाला बघितलं ना की मन इतकं खुश होऊन जातं ना की विचारू नका. तुम्ही पाहू शकता ह्या गणपती बाप्पाच्या मूर्ती इतक्या सुंदर आहेत ना. आणि खरंच बाप्पा जेव्हा येणार असतात ना, त्या टायमिंगचा जो जोश असतो ना अंगामध्ये, तो वेगळाच असतो. इथून आम्ही निघालेलो आहे घरी. तुम्हाला जर शॉपचं नाव हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन मी काय वस्तू परचेस केल्या आहेत त्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.